तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे इन्स्टाला आणि फेसबुकला व्हिडिओ बघून आत्याचे जे आम्ही दवाखान्यातले व्हिडिओ बघून टाकले ते सगळ्या जणांचे खूप प्रश्न पडलेत की खरंच आत्या पडली का, तुम्ही कुठल्या व्हिडिओचं शूट करायला आहे. काय काय जण म्हणतात की आत्या लवकर बरी व्हावी, नेमकं काय झालं आहे तुमच्या सासूबाईंना. तरी एक 20 दिवसाखाली, आता आम्हाला इथं 20-22 दिवस झाले येऊन, आणि आज डिस्चार्ज पण देतो म्हणले. पण सगळ्यांचे प्रश्न की खूप जणांना खोटं वाटायला लागले की आम्ही काय तर शूट वगैरे करतो, पण रिअलमध्ये आत्ता 20 दिवसाखाली शनिवारी खाली चक्कर येऊन पडली होती. तिथून आम्ही ॲपेक्सला नेलं, ॲपेक्समध्ये ॲडमिट वगैरे करून घेतलं. त्यांनी सिटी स्कॅन केल्यानंतर सांगितलं की इथं उपचार होत नाही, तुम्हाला दुसऱ्या दवाखान्यात कुठं न्यावं लागतं आहे, म्हणजे लाईफलाईनला पण होत नाही म्हणून सांगितलं होतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा तिथून आम्हाला निघायला तरी 12-1 वाजून गेल्या. तिथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला पाठवलं अश्विनी कुंभारे हॉस्पिटलला पाठवलं आम्हाला सोलापूरमध्ये. तिथं गेलो, तिथं पण घेतलं आतमध्ये, MRI वगैरे काढला. त्याच्यानंतर ते पण बोलले की इथं पण उपचार होऊ शकणार नाही, कारण की तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या पाहुण्यातल्याने सांगितलं की गुळसकर हॉस्पिटलमध्ये जावा, ते न्यूरो सर्जन आहे, तिथं तुमच्या पेशंटवर उपचार होईल. आणि इथं आल्यानंतर आता 6 दिवस शुद्धीवर नव्हती आणि व्हेंटिलेटरवर होती. आणि खूप जण म्हणायचे की व्हेंटिवर ठेवले, व्हेंटिवरच्या पेशंटची गॅरंटी नसते. जे ते बघायला यायचे, ज्यांना माहीत झालं की आत्या इथं ॲडमिट आहे, ते येणारे फक्त एकच सांगत होते की तुमच्या हातात पेशंट फक्त 1 ते 2% आहे, तुम्ही इथं म्हणजे पेशंटला ठेवून आपदा करू नका. आम्ही म्हणलं आम्हाला डॉक्टरांनी 6 दिवस दिलेत म्हणलं, ती 6 दिवस आम्हाला वाट बघायची. आणि आणि डॉक्टरांची मेहनत आणि देवाची कृपा आमची मेहनत सक्सेस झाली की आत्याला 5व्या दिवशी शुद्ध आली. आत्या बोलायला लागली, आम्हाला ओळखायला लागली. तिथून मग आत्याचं पुढं ट्रीटमेंट होऊन गेलं. आणि त्यातनं एक मोठं हे की त्यांच्या आत्याबरोबर ह्यांनी पण आजारी, ह्यांचा पण BP वाढल्यामुळे ह्यांना डॉक्टरांनी ह्यांचा BP 220-230च्या आसपास गेला होता. मग त्यांना पण ॲडमिट केलं, तरी त्यांनी सलाईन हाताला असून येऊन जाऊन करत होते. त्या टेन्शनमधनं ते दोन्ही टेन्शन, त्यामुळं मी व्हिडिओ काढले नाहीत, काय नाही. मग आता जरा ह्यांना बरं वाटायला लागल्यावर मग आम्ही आत्याबरोबरचे व्हिडिओ वगैरे काढून टाकले की दवाखान्यात आहे. आणि ते दवाखान्यातले व्हिडिओ खूप जणांना खोटे वाटायला लागले की आम्ही उगाच व्हिडिओ काढायला लागलो आहे, रिअलमध्ये काय झालं आहे का नाही. पण प्रश्न DMला की खरंच झालं आहे का तुमचा शूट वगैरे चालू. आणि आम्ही असले दवाखान्यातले का शूट करू. एक मन आहे की माणसाने दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये. आणि आमच्या मागं असा दवाखाना लागला आहे ना, विचारू नका. आत्तापर्यंत खूप खर्च झाला. आणि आत्याला एवढंच नाही की आत्याला ऑपरेशन करायला पण सांगितलं आहे, पण ऑपरेशनसाठी आम्ही डॉक्टरांना 2 महिन्याचा कालावधी मागितला आहे, कारण की ऑपरेशनची रक्कम एवढी मोठी ती आमच्याकडनं लवकरात लवकर ॲडजस्ट होत नाही. आणि आत्तापर्यंत पण आमचा एवढा खर्च झाला आहे, ती मी तुम्हाला सांगणार नाही की आमचा किती खर्च झाला काय नाही. पण ऑपरेशनची रक्कम पण मोठी, आणि आत्तापर्यंत इथं गेलेली पण मोठी रक्कम आहे. त्यामुळं काय करावं काय सुचत नाही. पण आम्ही डॉक्टरांना म्हणलं की आम्हाला 2-3 महिन्याचा टाईम द्या, आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतो, कारण की आता आमची ती कंडिशन नाही की आम्ही लगे ऑपरेशन करू हे करू. आणि 15-20 दिवस झालं मी मुलांना सोडून सोलापूरमध्ये राहते. माझी 3 मुलं घर आहेत, त्यांना 1दा-2दा जाऊन भेटून आले. त्यांची शाळा बुडाली, सगळं बुडालं आहे. एवढं म्हणजे नुकसान झालं आहे ना म्हणजे पोरांच्या शाळेचं, कारण की आता हीच वय म्हणजे त्यांचं शिकण्याचं, लक्ष देण्याचं. आणि आता अभ्यासक्रम बदलला आहे, त्यामुळं मला ती एक टेन्शन, ह्यांनी आजारी ती एक टेन्शन. आणि इथं आत्या झोपली. आत्याचं आता कंडिशन अशी आहे की लहान लेकरू म्हणजे एक 6-7 महिन्याचं बाळ कसं असतं तशी कंडिशन आहे तिची. ते सगळं जागेवर, आणि एक पायाने एक हात तिचं काम करत नाही. डॉक्टर म्हणले थोड्या दिवसात ती क्लिअर होईल, पण तुम्हाला काळजी घ्यावं लागेल, कारण जसं तुम्ही एक लहान बाळ सांभाळता तसं सांभाळावं लागणार आहे. आणि म्हणजे काही पण बडबडती, काय म्हणायला येईल ती बडबडती, डोकं चालत नाही, आपण काय बोलतोय काय नाही विचार, म्हणजे 10-12 वर्षाखालचं काय पण विचारणार, हे झालं का ते झालं का. आताच एक 10 मिनटापूर्वी म्हणजे माझे सासरे, ते तर एक्सपायर झालेत माहिती, ते मला बघायला का आले नाहीत हे विचारलं. सगळे इमोशनल झाले, सगळे ह्यांनी बाहेर गेले, नणंद बाहेर जाऊन थांबली, कारण की ते तसं विचारल्यावर त्यांना असं रडूच आवरलं नाही, त्यामुळे ती दोघं बाहेर गेली. आणि व्हिडिओ काढायचा आम्ही व्हिडिओ पण काढणार नव्हतो, पण खूप जणांना असं वाटायलं की आम्ही खोटे व्हिडिओ काढायलो. आता आमच्या सासूबाईला काय झालं, ज्यांना खरं वाटतं ते येऊन बघून गेलेत. आणि आज आम्हाला असं वाटतं की आज आम्हाला डॉक्टर डिस्चार्ज देतील आणि आज आम्ही पंढरपूरला जाईल. आता आम्ही सोलापूरमध्ये येऊन 20 दिवस झालेत. आता मला कळलं नाही काय बोलावं काय नाही, कारण की ऑपरेशनचा पण खर्च भरपूर आहे. आणि आतापर्यंत आम्ही जेवढी सेविंग केली होती तेवढी फक्त दवाखान्यालाच केली, त्यामुळे आम्ही डॉक्टरांना ब्रेक मागितला होता 2-3 महिन्याचा. तर आज डिस्चार्ज देतो म्हणले, डिस्चार्जचं म्हणजे फायनल झालं आहे.
आणि आज घरी घेऊन जाणार आहे गोळ्या औषधावर जेवढं कवर होईल तेवढं. आणि आम्ही स्वतः पण व्यायाम वगैरे घेणार आहे तिचा आणि काळजी पण खूप घ्यावं लागणार आहे. घरी आम्ही तशी तयारी पण करून आलो आहे. आम्हाला वाटलं शनिवारी डिस्चार्ज देईल, पण डॉक्टर म्हणले त्यांना विकनेसपणा जास्त आहे, त्यामुळे 2 दिवस ठेवून आपण डिस्चार्ज देऊया. माहीत नाही काय झालं आहे, कारण की सुरुवातीला त्याच्यानंतर ह्यांचा BP वाढला, ह्यांनी ॲडमिट होतं आणि त्याच आजारामध्ये या आत्या घरात चक्कर येऊन पडली. आणि चक्कर आल्यानंतर MR वगैरे केल्यानंतर परत एन्जिओग्राफी केल्यानंतर कळालं की आत्याच्या मागच्या साईडला शिरमध्ये एक फूग आहे आणि त्यांना MR केल्यावर माहीत होतं, पण त्यांना किती मोठा आहे काय हे करायचं त्यांनी एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला ऑपरेशन करावं लागते, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तर आम्ही म्हणले आम्हाला 2 महिने द्या. म्हणलं 2 महिने आम्ही पेशंट सांभाळतो, त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतो, कारण की ऑपरेशनची रक्कम पण खूप मोठी आणि आता इथं गेलेली पण रक्कम खूप मोठी. माहीत नाही आमचं म्हणजे घराचे काय मागं लागलं आहे, आमच्या मागं सारखं काही ना काही त्रास चालू आहे. दवाखाना तर चालू आहे, काही सारखं मध्ये किरकोळ दवाखाना आहे सारखं. ही वर्ष एवढं जे डेंजर गेले आमच्यासाठी, कारण की सुरुवात आमच्या हॉटेलपासून झाली. आम्ही हॉटेल वगैरे चालवायला घेतलं होतं, पण तिथलं परत चालवायला गेल्यानंतर आम्हाला कळालं की तिथलं सामान वगैरे चोरीला गेले. मग एवढी आमची कंडिशन नव्हती की आम्ही रिटर्न ते हॉटेल परत पुन्हा चालू करू. आणि सगळ्यांना वाटतं की हे नाटकं वगैरे काय नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं की त्याला काय त्रास होतो आहे काय नाही, कारण की आमचा त्रास कोणाला कळत नाही. सगळ्यांना वाटतं आम्ही इथं निवांत आहे का ही येते, पण ज्याचं त्याचं त्याला माहीत असतं. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल मेन गोष्ट आमच्या घरातल्यांना आमची किंमत नाही, कारण की ते पण आम्हाला वाटतं की ते म्हणतात की तुम्हाला काही तर निवांत बसायचं आहे, पण आम्हाला माहीत असतं आम्हाला पेशंटची काळजी घ्यायची असते काय नाही. डोकं चाललं नाही, एवढं हॅडॅक झालं डोकं, कारण की सगळ्याचा दवाखाना मला एकटीला करावं लागतं. आणि मला माझ्या लेकरांचं जास्त दुःख वाटतं की आई वडील असताना ते म्हणजे माझे आई वडील बघतात त्यांना, पण त्यांना ते मध्ये गोल्याला ताप आला, आईशी रडायला लागला करमत नाही म्हणून, कारण की आम्ही दोघं पण 15-20 दिवस नाही तरी अधूनमधून ये जा करतोय. माझे आई वडील बघतात, प्रसाद आहे, ऋतू आहे, सगळे बघतात, पण असतं ना की आई वडील असल्यावर जरा पोरं म्हणजे वेगळंच असते. तरी एवढं सगळेजण बघते तरी मला वाटतं की आपण असायला पाहिजे होतं तिथं पोरांजवळ. आणि तिथं पण एक माणूस कंटिन्यू लागते, कारण की हिच्या पशी पण कंटिन्यू लागते, कारण की औषध गोळ्या असतात. आताच गोळ्या द्यायला सांगितल्यात आम्हाला, एका टायमिंगला 5-6 गोळ्या, पण तिची गिळण्याची कॅपॅसिटी नाही. मग ते आम्हाला लहान बाळाला कसं पाण्यात विरघळून गोळी द्यावी लागते, तशा आम्हाला हिला गोळ्या द्याव्या लागतात, कारण की हिची गिळण्याची कॅपॅसिटी नाही. ह्या 2-3 दिवसात थोडं खायला लागली, नाहीतर एक 15 दिवस तिच्या पोटात फक्त त्या नाकातल्या पाईपीनं आम्ही अन्न सोडत होतो. आता ह्या 2-3 दिवसात सोडायला काही पण बडबडती, काही पण विचारती. ती विचारणं ऐकून आणि ज्या गोष्टी जी घडलेत ना, ती विचारलं ना, काय इमोशनल क्षण विचारते. आता उदाहरण ह्यांच्या वडिलांबद्दल विचारत ते असं ती काही पण विचारते ना, काही गोष्टीचं हसू येतं आणि काही गोष्टीचं रडू येतं, कारण की हिच्या काहीच लक्षात नाही. आपण पडलेलो लक्षात नाही, आपल्याला काय झालं हे लक्षात नाही, आपण काय बोलतोय ते कळत नाही, काय म्हणजे काहीच कळत नाही.